नमस्कार मित्रांनो, माझे नाव शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने पोहे कसे करते ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग कृतीकडे. मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. या पोह्यांना आधी 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं. सगळ्यांची बनवण्याची पद्धत वेगळी आहे, माझी पण वेगळी आहे. आपण पोहे कसे भिजवतो यावर ते कसे होतात हे अवलंबून आहे. पोहे धुतले, पोहे चांगले भिजले की ते आपल्याला बाधत नाही, खाताना कोरडे लागत नाही. म्हणून 3 पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये मी थोडं पाणी आणखी टाकत आहे. बघा, आपले पोहे जेवढे आहेत त्यापेक्षा 2 बोट पाणी वर ठेवायचे, म्हणजे पोहे चांगलं पाणी सोकून घेतात आणि ते मऊ होतात, कोरडे होत नाही. ही टिप तुम्ही नक्की लक्षात ठेवा, कारण की पोहे मोकळे होण्यासाठी प्रत्येक जण काय करतो की 2-3 पाण्याने धुवून घेतो आणि मग लगेच बनवायला घेतो. पण तसं करून ते कोरडे आणि आपल्या खातांनी कोरडे लागतात आणि आपल्याला बाधतात पण. ॲसिडिटी किंवा पोट फुगणे अशी शक्यता होते. म्हणून ह्या पद्धतीने पोहे भिजवा आणि मग पोहे करा. मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे पोह्यांची कटिंग करून ठेवलेली आहे. गाजर, 2 मिरच्या, कांदा, कढीपत्ता आणि 1 छोटा बटाटा. आधी गरम तेलामध्ये थोडे शेंगदाणे टाकून घेऊया. शेंगदाण्यांना चांगलं भाजून घेऊया. शेंगदाणे चांगले भाजले की बघा असे फुटायला लागतात. असे फुटले की त्यांना काढून घेऊया. आता यात जिरं, मोहरी चांगलं तडतडू द्यायचं. जिरं मोहरी चांगलं झालं की यात त्या चिरलेल्या मिरच्या टाकायच्या. मिरच्या झाल्या की यात थोडं कांदा टाकायचा आणि कांदा चांगलं परतून घ्यायचा. कांदा आपल्याला जास्त लाल नाही करायचा, मऊ ठेवायचा आहे. कांदा झाला की यात गाजर छोटे छोटे कट करून घेतले आहे हे टाकायचे आणि त्याला जे पदार्थ शिजायला वेळ घेतात ते आधी टाकायचे. मी बटाटे पण टाकून देतो आणि कढीपत्ता भरपूर कढीपत्ताही आपल्याला खूप छान लागतात. आता बघा सगळे जिन्नस शिजलेले आहेत. आता यात थोडं हळद टाकायचं. हळद चांगली परतून घ्यायची. हळदीने रंग खूप छान येतो. हळद शिजली, बघा किती छान कलर आलेला आहे पोह्यांना. यात आता हे भिजलेले पोहे टाकून द्यायचे. बघा किती छान पोहे भिजले. पोहे भिजणं खूप महत्वाचं आहे. हे बघा, आता पोहे त्यात टाकून द्यायचे. हळूवार हाताने याला
चांगलं एकजीव करून घ्यायचं. यात आता मीठ चवीनुसार टाकायचं आणि थोडी साखर आणि वरून कोथिंबीर. किती छान झाले पोहे. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाले की त्याला झाकण ठेवून थोडंसं वाफ काढून घ्यायची, म्हणजे ते सगळे मसाले त्याला छान रुजले जातात. हा आता आपला छान गरम मऊ लुसलुशीत पोहा रेडी आहे. बघा किती सुंदर वाटत आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. स्वस्थ रहा आणि मस्त खा. थँक्यू.